रामकृष्ण हरी मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आता मस्त सकाळ झालेली आहे. आपण इथे गेलं, इथे मस्त झोपलो वगैरे आणि आता आंघोळ वगैरे केली. कपडे तेच घातलेत, पण आंघोळ वगैरे करून आता निघतो आपल्या पुढच्या प्रवासाला. तर आज आपला पुढचा पडाव चालू झालेला आहे. तर आज बघूया आपण किती किलोमीटर जातोय पुढे. आता कारल्याच्या इथे पोहोचलेलो आहे. जय एकविरा माऊली. एकूणच आपण आपल्या आई माऊलीला नमस्कार करूया आणि पुढे जाऊया वगैरे केलं. आणि इथे ग्रुपॉन्डे मस्त करून घेतलेलं आहे. तर घाटाचाच टेन्शन आलेला, कामशेत घाटाचा, पण आपल्याला एक बायपास भेटला. तिथून डायरेक्ट गावातून मार्केटमधून जातो रस्ता आणि डायरेक्ट हायवेला लागतो परत. म्हणजे आपलं वरती दिसतो ना, तो चढायची गरज नाही लागत, साईडून रस्ता आहे. बरं झाला तेवढा जरा घाट वाचला. पुणे आहे 30 किलोमीटर, देव रोड 5 किलोमीटर आणि इथे आपल्याला समोर मित्रांनो पुण्यामध्ये आपण आता एंट्री केलेली आहे. हा पुण्याचा एक्सप्रेस हायवे जिथून चालू होतो तिथे आहे आणि जस्ट आता पोहोचलोय आणि खूप मस्त एकदम फटाफट इथपर्यंत आलो. आता 12 वाजले. आता आपण बघूया पुढचा स्टॉप कुठे घ्यायचा. तर पहिले पुन्हा पूर्ण क्रॉस करू, त्याच्यानंतरच आता हॉल्ट करू. सातारा 129 सोलापूर आवेदन जायचं घेऊन पंढरपूरच्या दिशेने जाऊ. आपल्या भावाने आपल्याला खाया पिण्यासाठी पैसे पाठवलेले आहेत, त्याचा आता उपयोग करून घेऊया. कात्रजच्या बोगद्यामध्ये गोल लावलंच आहे बोगद्या. पोहोचलो आता आपण खेड शिवापूरच्या टोल नाक्याजवळ. तर आता 4:30ला इथे मी पोहोचलो, 4:30 पावणे 5ला आणि मस्त डालगेट आले आणि आजचा मस्त एकदम आपण कव्हर केला. जवळपास 85 किलोमीटर आपण आलो. कारल्यावरून खेड शिवापूरच्या टोल नाक्याच्या पुढे आलो आणि मग जेवायला बसलोय. तर बहुतेक तरी आपण पंढरपूर फाट्यापर्यंत जाऊ, कारण पंढरपूर फाटा इथून काहीतरी एक 23 ते 25 किलोमीटर आहे पर्यंत जाऊ आणि नंतर मग तिथे काहीतरी स्टे करू. रामकृष्ण हरी.